हा रस्ता जातो एका अशा जागेकडे जिथं प्रत्येक दगड भक्तीचा श्वास घेतो, जिथं काळ थांबून राहतो आणि मन हरवून जाते त्या जुन्या दिव्यातल्या दिव्यतेत। या रस्त्यावरची प्रत्येक वळणं घेऊन जातात आपल्याला आपल्या संस्कृतीच्या जिवंत साक्षीदाराकडे, एका जुन्या पण अजरामर मंदिराकडे। शतकानुशतकं उभं असलेलं हे मंदिर, दगडात कोरलेली भक्ती, गाभाऱ्यात दरवळणारी शांती आणि प्रत्येक शिल्पात उमटलेली एक दिव्यता। ही केवळ वास्तू नाही, ही एक अनुभूती आहे, जुन्या मंदिरांची, आपल्या संस्कृतीची, अनंत श्रद्धेची। भुलेश्वर मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर मराठी संस्कृतीच्या इतिहासात कोरलेलं एक जिवंत पान आहे। महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील यवत गावाजवळ साताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका डोंगरावर हे मंदिर 12व्या शतकात बांधलं गेलं। भुलेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे याची दक्षिण भारतीय शैलीतील शिल्पकला, जिच्यावर इस्लामी आक्रमणानंतरही फारसा परिणाम झालेला नाही। उलट काही ठिकाणी तुम्हाला हिंदू मुस्लिम स्थापत्य शैलीचा संगम दिसून येतो। अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा या मंदिराचा तलविन्यास आहे। या मंदिरासमोर नंदी मंडपही आहे। गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर 5 देवकोष्ठे तर अंतराळाच्या बाह्य भिंतीवर 2 देवकोष्ठे आहेत। या मंदिराचे गर्भगृह खोल असून गर्भगृहासमोर उंचावर काळ्या दगडातील कोरीव काम केलेला नंदी आहे। या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी व देवतांची शिल्पे आहेत। देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून काही ओवऱ्या रिकाम्या आहेत। मुख्य सभा मंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतीवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी व रामायण महाभारतातील प्रसंग कोरलेले आहेत। महाभारतातील प्रसंग भारतातील इतर मंदिरांपेक्षा इथे जास्त ठसठशीत आणि रेखीव आहेत। द्रौपदी स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात। मातृका देवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे, पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात आढळते। कुंभ, कमळ, कीर्तिमुख, मकर, पाने, फळे ही शुभचिन्ह मंदिराच्या सुशोभनात वापरलेली आहेत। येथील दर्पणधारी स्त्री मूर्ती शिल्पकलेचा सुंदर नमुना आहे। दक्षिण दरवाज्यावर असलेल्या भरत शत्रुघ्नाच्या डाव्या बाजूस 2 उंट दाखवलेले आहेत।
दक्षिणेकडील मंदिरात उंटाचे शिल्प क्वचितच आढळते. माळव्यात प्रचलित असलेल्या भूमिज उपशैलीचा प्रभाव येथील काही शिल्पांवर ठळकरित्या आढळतो. यादव साम्राज्याची इतिश्री झाल्यानंतर यवनांकडून महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची शिल्पांची नासधूस करण्यात आली. भुलेश्वर मंदिरातील शिल्पांचेही या काळात अतोनात नुकसान झाले. युद्ध आणि परकीय आक्रमण इतके असूनही या मंदिरातील शिल्लक राहिलेल्या शिल्पांमुळे येथील सौंदर्य अद्याप टिकून आहे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस वर 3 सप्तमातृकांच्या समूहात गणेशाचे स्त्रीय स्वरूपातले दुर्मिळ शिल्प आहे. या मंदिराची वास्तुशैली दक्षिणेकडील होयसळ मंदिराप्रमाणे आयताकृती व पाकळ्या सदृश्य आहे. इतर हेमाडपंथी मंदिराच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिरांच्या बाहेरील प्रकारची रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळील हे मंदिर यादव काळात बांधले आहे. मंदिराची मूळ बांधणी 13व्या शतकात असून सभोवतालची भिंत, नगरखाने व शिखरे 18व्या शतकातील मराठा शैलीतील आहेत. पूर्वी मूळ मंदिरास अतिभव्य प्रकार होता व नंदीचा मंडप स्वतंत्र होता. 18व्या शतकात झालेल्या जीर्णोद्धारानंतर हे मंदिर एकाच छताखाली आले.
मंदिराच्या गर्भगृहाजवळ किंवा बाजूच्या भागात एक भुयारासारखी खोल जागा आहे, जी आजही लोकांच्या कुतूहलाचा विषय आहे. याला गुप्त मार्ग किंवा भुयार असेही म्हणतात. असे मानले जाते की या गुहेचा उपयोग प्राचीन काळात शिवभक्त साधू, पंडित किंवा गुप्तयज्ञ साधना करण्यासाठी केला जात असे. दगडांत कोरलेली एक शांतीची गाथा, श्रद्धेच्या प्रकाशात झळकते ज्या दिशा, कालांचं गोड इथे शांततेत गुंतत, जुनं मंदिर आजही काळाशी बोलतं.